हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका तुझ्या सोबतीने या मालिकेच्या आजच्या रविवार 19 एप्रिलच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत. सगळ्यात आधी तर नुपूरने मल्हारसाठी एक खूप सुंदर घड्याळ घेतलं आणि नुपूरने स्वतः मल्हारच्या हातात ते घड्याळ घातलंय. मल्हारसाठी हे आजपर्यंत त्याचं सगळ्यात भारी घड्याळ आहे, त्यामुळे तायडीचा चांगलाच जळफार झाला आहे. पण तायडीने चक्क मल्हारच्या लग्नासाठी मुली पाहायला सुरुवात केली आहे. एवढंच नाही तर तिने पॉवर ऑफ अटॉर्नी सुद्धा बनवून घेतली आणि मल्हारच्या यावर सह्या घ्यायच्या आणि सगळी प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर करून घ्यायची, सगळे अधिकार स्वतःकडे घ्यायचे असं तिने ठरवलंय. पण नुपूरने असं काही केलं ज्यामुळे तायडीच्या हातातील ही पॉवर ऑफ अटॉर्नी चक्क तंदूरमध्ये पडली आणि हे सगळे पेपर्स जळून खाक झालेत. त्यामुळे तायडी खूप चिडली आहे. पण मल्हारने तिला विचारलंय, तायडे हे कशाचे पेपर्स होते? मग तायडीचा डाव मल्हारला समजणार का? खरंच तायडी मल्हारचं लग्न लावून देऊ शकेल का? हे सगळं पाहणं खूप इंटरेस्टिंग आहे. तर फ्रेंड्स, मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच मल्हारने पत्रकारांना त्याला कशी मुलगी हवी आहे याबद्दल सांगितलेलं असतं आणि पत्रकार म्हणतात, मल्हार सर, आजच्या काळात अशी मुलगी भेटणं हे शक्य नाही आहे. आणि तेवढ्यात नुपूर सगळ्यांसाठी रिफ्रेशमेंट घेऊन येते. मल्हार नुपूरकडे पाहतो आणि म्हणतो, सापडलीये. तायडीला जबर धक्काच बसतो. नुपूरसुद्धा मल्हारकडे आश्चर्याने पाहते. तायडी ही मल्हारला भानावर आणते. मल्हार मल्हार म्हणतो, सापडलीये म्हणजे सापडेल, शोधलं की देवही सापडतो. मग अशी मुलगी का नाही सापडायची? नुपूर तेथून निघून जाते. तायडी ही विचार करत असते, मल्हार नुपूरचं तर वर्णन करत नव्हता ना, म्हणजे गोष्टी इतक्या पुढपर्यंत गेल्या आहे. या मल्हारने जर नुपूरला प्रपोज केलं, नुपूरशी लग्न करायचं असं म्हटला, तर मी त्याला नाही थांबू शकणार. मला काहीतरी करावंच लागेल असा विचार तायडी करते. आणि मल्हार मनात विचार करतो, काय होतं हे माझ्याबरोबर? मिस नुपूरकडे का ओढला जातोय? मी नुपूरच्या प्रेमात तर पडलो नाहीये ना? काल रात्री नुपूरने मला प्रश्न विचारला होता, सर तुम्ही माझ्यासाठी सगळं का करताय? तुमचं आणि माझं काय नातं आहे? त्या प्रश्नाचं उत्तर हेच तर नाहीये ना, मी नुपूरवर प्रेम करू लागलोय का? हाच प्रश्न मल्हारला पडतो आणि तो खूप खुश होतो. आणि मग थोड्या वेळानंतर मल्हार हा ऑफिसमध्ये येतो आणि त्याचा मूड खूप छान असतो. तो खुश असतो. सगळ्या एम्प्लॉईबरोबर तो आनंदाने बोलत असतो, एन्जॉय करत असतो. आणि तेवढ्यात नुपूर ही आपल्या किचनमध्ये कामं करत असते. मल्हारची नजर नुपूरवर पडते आणि बॅकग्राऊंडमध्ये सावर रे हे अतिशय सुंदर मराठी गाणं सुरू होतं. बॅकग्राऊंडमध्ये हे गाणं वाजत असतं आणि मल्हार हा नुपूरकडे एकटक पाहतच राहतो. नुपूर ही किचनमध्ये काम करत असते. कधी केसांची लट कानामागे टाकते, तर कधी आपल्या असिस्टंटला हे करा ते करा सांगत असते. आणि मल्हार तिच्याकडे एकटक पाहतच राहतो. तो तिच्या प्रेमात अगदी वेडा झालेला असतो. आणि हे गाणं सुद्धा खूप रोमॅन्टिक आहे. हा सीनच भारी आहे. मल्हार नुपूरकडे एकटक पाहत असतो आणि नुपूर ही किचनमधून बाहेर येते. ती कुठेतरी जात असते, तर मल्हार हा चक्क तिचा हात पकडतो आणि तिला जवळ ओढतो. सगळे लाईट्स बंद होतात. फक्त मल्हार आणि नुपूरवरच फोकस लाईट असतो आणि मल्हार हा चक्क नुपूरला जवळ ओढतो. नुपूर त्याच्याकडे एकटक पाहतच राहते. मल्हार तिच्या केसांना लावलेली क्लिप फेकून देतो. तिचे केस मोकळे सोडतो आणि मग या दोघांचा रोमॅन्टिक डान्स सुरू होतो. दोघेही एकमेकांच्या हातात हात देतात आणि या रोमॅन्टिक गाण्यावर मल्हार आणि नुपूरचा खूपच रोमॅन्टिक असा डान्स सुरू होतो. दोघेही खुश असतात. नुपूरसुद्धा मल्हारबरोबर मनमोकळेपणाने नाचत असते. हा सीन पाहून तुम्हाला खूप भारी वाटेल यात शंका नाही. आणि मग मल्हार हा नुपूरला आपल्या एकदम क्लासिक पोजमध्ये पकडतो. दोघेही एकमेकांच्या डोळ्यात हरवून गेलेले असतात. मल्हार आणि नुपूर दोघेही एकमेकांकडे पाहून स्माईल करत असतात. पण हे सगळं मल्हारचं स्वप्न असतं. आणि नुपूर ही बाजूला उभी असते आणि आवाज देते, मल्हार सर, मल्हार सर. आणि मल्हार भानावर येतो, तर त्याच्या लक्षात येतं की त्याने हा सगळा डान्स नुपूरबरोबर नाही तर चक्क दीप बरोबर केला आहे आणि त्याने दीपला पकडलेलं असतं. मल्हारच्या पायाखालची जमीनच सरकते. नुपूर हसू लागते आणि मल्हार हा चक्क दीपला सोडून देतो. दीप जोरात खाली पडतो आणि नुपूर हसू लागते. मल्हार हा आजूबाजूला पाहतो, तर ऑफिसचा सगळा स्टाफ त्याच्याकडेच पाहत असतो. नुपूर ही कशीबशी हसू आवरते. मल्हार
हा तिच्याकडे पाहतच राहतो. दीप उठून उभा राहतो. नुपूर विचारते, सर इव्हेंटची सगळी तयारी झाली आहे, तुम्ही ठीक तर आहात ना? मला तुम्हाला दाखवायचं आहे की सगळं नीट झालं की नाही, येता का? आणि नुपूर खुदू खुदू हसत तोंडावर हात ठेवून तेथून निघून जाते. मल्हारला सुद्धा समजतं की त्याने हे काय केलंय. मल्हार हा बाकीच्या एम्प्लॉईजला म्हणतो, अरे काही नाही झालंय, आम्ही इव्हेंटची रिहर्सल करत होतो, डान्सची रिहर्सल. जा तुम्ही जा, आतमध्ये जा. सगळे एम्प्लॉई सुद्धा हसतात आणि तेथून निघून जातात. दीप म्हणतो, संपलं सगळं, संपलं सगळं. त्याला खूप लागलेलं असतं. मल्हार म्हणतो, सॉरी यार, माझ्या लक्षातच नाही आलं. दीप म्हणतो, माझं नाही संपलं, तुझं सगळं संपलं. मल्हार विचारतो, म्हणजे? दीप त्याला म्हणतो, अरे प्रेमात पडलोय तू, प्रेमात. आपण काय करू, आजच्या सगळ्या मीटिंग कॅन्सल करू. मल्हार विचारतो, का? तर दीप म्हणतो, अरे मीटिंग काय होतच राहतील, पण तुला नुपूर बरोबर वेळ घालवता आला पाहिजे ना. चल नुपूर बरोबर वेळ घालव. मल्हार म्हणतो, गप्प बस. तो दीपचा गळा पकडतो आणि त्याला आपल्याबरोबर केबिनमध्ये घेऊन जातो. आणि मग थोड्या वेळानंतर नुपूर एका घड्याळ खरेदी विक्रीच्या दुकानामध्ये येते. हा माणूस म्हणतो, बोला मॅडम, तुम्हाला कसं घड्याळ हवंय? आपल्याकडे खूप साऱ्या क्वालिटीचे घड्याळ आहेत. तुमच्यासाठी हवंय की एखाद्या जेंट्ससाठी हवंय? नुपूर सांगते, मला माझ्या मल्हार सरांना गिफ्ट द्यायचंय, एखादं चांगलं क्लासी घड्याळ दाखवा. तर हा माणूस म्हणतो, हो मॅडम, आपल्याकडे खूप सारी व्हरायटी आहे. तुम्ही व्हरायटी पाहून थकाल, पण मी दाखवून नाही थकणार, इतकी घड्याळ आहेत. नुपूर कन्फ्यूज होते आणि म्हणते, ठीक आहे, एखादा ट्रेंडी घड्याळ जे आजकाल मार्केटमध्ये सगळे घालतात असं काहीतरी दाखवा. आणि हा घड्याळवाला एकानंतर एक घड्याळ दाखवत असतो. नुपूर या सगळ्या घड्याळांकडे पाहते आणि विचार करते, मल्हार सर हे नेहमी फॉर्मलमध्ये असतात, त्यांचा लुक रॉयल असतो, त्यामुळे त्यांना शोभेल असंच घड्याळ मला घ्यावं लागेल. हा घड्याळवाला अनेक घड्याळ दाखवतो आणि त्यातलं एक घड्याळ नुपूरला खूप आवडतं. नुपूर विचारते, हे घड्याळ किती छान आहे ना, या घड्याची किंमत काय आहे? तर हा माणूस सांगतो, 17,000 रुपये. नुपूरला जबर धक्काच बसतो. नुपूर विचार करते, 17,000 रुपयांचं घड्याळ, म्हणजे हे तर माझ्या अर्ध्या सॅलरी एवढं झालं. नाही नाही, माझं बजेट तर फक्त 4,000 आहे, मी एवढं महागाचं घड्याळ नाही घेऊ शकत. दुकानवाला म्हणतो, काय झालं मॅडम, तुम्हाला कमी रेंजचं घड्याळ हवं आहे का? तुम्हाला जसं हवं असेल तसं मी दाखवतो. नुपूर बाकीची सगळी घड्याळ पाहते, त्यातील एक घड्याळ तिला आवडतं. नुपूर विचारते, या घड्याळाचे किती? तर हा माणूस सांगतो, 5,000 रुपये. नुपूर विचार करते, हे घड्याळसुद्धा माझ्या बजेटच्या बाहेरच आहे, पण मल्हार सरांसाठी मी एवढं तर करूच शकते ना. त्यांनी आजपर्यंत माझ्यासाठी किती केलं आहे, आणि या महिन्यात मला जे ड्रेस शिवायला टाकायचे होते ते मी नाही टाकणार, पर्ससुद्धा पुढच्या महिन्यात घेईल, पैसे वाचतील, त्यात हे घड्याळ ॲडजस्ट होऊन जाईल. नुपूर असा विचार करते आणि हे घड्याळ पॅक करायला सांगते आणि त्यावर गिफ्ट कार्ड लावायला सुद्धा सांगते. दुकानदार हे घड्याळ गिफ्ट पॅक करून देतो. नुपूर खूप खुश होते. मल्हार सरांना हे घड्याळ नक्की आवडेल असा तिला विश्वास असतो. आणि मग पुढच्या क्षणी नुपूर हे आपल्या ऑफिसच्या किचनमध्ये असते आणि कोमलला सांगते, मी मल्हार सरांसाठी गिफ्ट आणलंय. कोमल विचारते, का? तर नुपूर सांगते, अगं आज मल्हार सरांना इतकं मोठं अवॉर्ड मिळालंय, पुरस्कार मिळालाय, त्यामुळे मला असं वाटलं आपल्याकडून त्यांना गिफ्ट द्यायला हवं ना. कोमल म्हणते, खरंय, मल्हार सर नेहमी आपलं कौतुक करतात, मग आपण पण त्यांच्यासाठी काही करायला हवं. आणि कोणतं गिफ्ट आणलंय? नुपूर तिला सांगते, रिस्ट वॉच आणली आहे. नुपूर कोमलला हे घड्याळ दाखवते. कोमलला सुद्धा हे घड्याळ खूप आवडतं आणि ती म्हणते, खूप छान आहे, मल्हार सरांना नक्की आवडेल. नुपूर म्हणते, हो ना, मल्हार सरांनी आजपर्यंत आपल्यासाठी खूप काही केलं आहे, विशेषतः माझ्यासाठी. माझ्या प्रत्येक अडचणीत त्यांनी मला साथ दिली आहे. मी त्यांना फक्त पुरस्कार मिळाला म्हणून नाही, तर एक फक्त टोकन ऑफ थँक्स म्हणून सुद्धा हे घड्याळ देते. पण त्याच वेळेस चक्क तायडी तेथे येते. तायडी हे ऐकते की नुपूरने मल्हारसाठी गिफ्ट आणलंय आणि तायडी आतमध्ये येते. विचारते, काय चाललंय तुमच्या दोघींचं? नुपूर खूप घाबरते, पण कोमल ही उत्साहात तायडीला म्हणते, पहा ना सागरिका मॅम, नुपूरने मल्हार सरांसाठी हे गिफ्ट आणलंय. तायडीला खूप राग येतो. तायडी हे गिफ्ट हातात घेते, घड्याळ हातात घेते आणि म्हणते, चीप, किती कमी किमतीचं अतिशय घाणेरडं घड्याळ आहे. नुपूरला वाईट वाटतं आणि तायडी चक्क हे घड्याळ खाली फेकून देते. नुपूर हे घड्याळ झेलते आणि विचारते, मॅम तुटलं असतं ना? तर तायडी चिडून म्हणते, हेल, गेलं असतं तर गेलं असतं, चल माझ्याबरोबर. असं म्हणून तायडी ही चक्क नुपूरचा हात पकडते आणि तिला आपल्याबरोबर घेऊन जाऊ लागते. नुपूर विचारते, मॅम कुठे नेताय मला, कुठे नेताय? पण तायडी काहीच ऐकत नाही, तिचा हात पकडून तिला घेऊन जाते. हे सगळं दीप पाहतो. दीप कोमलला विचारतो,
काय झालं कोमल? कोमल सांगते, नाही माहीत. सागरिका मॅम नुपूरला घेऊन गेल्या पण काही बोलल्या नाहीत. दीपला सुद्धा टेन्शन येतं, या सागरिकाचं नेमकंच चाललंय तरी काय. तायडी नुपूरच्या हाताला पकडून तिला ऑफिस बाहेर घेऊन येते. नुपूर विचारते, मॅम मला कुठे घेऊन चाललाय? पण तायडी काहीच ऐकत नाही, उत्तर देत नाही आणि नुपूरला चक्क आपल्या घरामध्ये मल्हारच्या रूममध्ये घेऊन येते. नुपूर चिडून म्हणते, मॅम सोडा, हर्ट होतंय मला. तायडी चिडून म्हणते, हर्ट होतंय तुला? बरं झालं, आता तुला कळेल दुसऱ्याला हर्ट केल्यावर कसं वाटतं. नुपूरला काही कळतच नाही. नुपूर विचारते, मॅम तुम्ही काय बोलताय? मी कोणाला हर्ट केलंय? आणि तुम्ही मला तुमच्या घरी हे कोणाच्या खोलीमध्ये घेऊन आला आहात? तायडी चिडून म्हणते, मल्हारची खोली आहे ही, थांब थोडा वेळ, मी तुला तुझी लायकी दाखवते. असं म्हणून तायडी मल्हारचं कपाट उघडते आणि या कपाटामध्ये खूप सारे ब्लेझर असतात. ती हे ब्लेझर सगळे बेडवर फेकून देते आणि नुपूरला सुनावते, हे ब्लेझर पाहिलेत का? मल्हारचे ब्लेझर आहेत. एका ब्लेझरची किंमत तुझ्या महिन्याच्या किराण्यापेक्षा सुद्धा जास्त आहे, एका वर्षाच्या किराण्यापेक्षा सुद्धा जास्त आहे. नुपूरला खूप राग येतो. मग तायडी साईड टेबल उघडते. या साईड टेबलमध्ये परफ्यूम असतात. तायडी म्हणते, हे मल्हारचं परफ्यूमचं कलेक्शन आहे. सगळे परफ्यूम एक्झॉटिक आहेत, विदेशी ब्रँडचे आहेत. तुला त्यांची नावं सुद्धा घेता येणार नाही. एक परफ्यूमची किंमत आहे ना 200 युरो आहे. 200 युरो माहिती आहे का? 200 युरो म्हणजे किती? 22,000 रुपये. एक परफ्यूम 22,000 रुपये म्हणजे तुझ्यासारख्यांच्या महिन्याचा पगार. मल्हार सकाळी वेगळा परफ्यूम, दुपारी वेगळा परफ्यूम, रात्री वेगळा परफ्यूम, वेगळ्या इव्हेंटसाठी वेगळा परफ्यूम वापरतो. तुला नाही कळणार, ही आहे मल्हारची लायकी, हा आहे मल्हारचा क्लास. तायडी मल्हारचं शू रॅक तिला दाखवते आणि म्हणते, पहा, हे आहेत मल्हारचे शूज. सगळे कस्टम मेड आहेत, फक्त आणि फक्त मल्हारसाठी बनवले जातात, दुसऱ्या कोणासाठीच नाही. नुपूरला खूप वाईट वाटतं. तायडी चिडून म्हणते, आणि आता थांब, तुला ज्यासाठी येथे आणलंय ना ती वस्तू दाखवते. तायडी मल्हारच्या कपाटामधून एक ड्रॉवर बाहेर काढते आणि त्यामध्ये अनेक घड्याळं असतात. तायडी ही नुपूरला सांगते, हे आहे मल्हारचं वॉच कलेक्शन. मल्हार रोज नवीन घड्याळ घालतो आणि यातील सगळ्यात स्वस्त घड्याळाची किंमत किती आहे माहिती आहे का? 60,000 रुपये. किती? 60,000 रुपये. आणि तुला काय वाटतं, मल्हार तुझं हे भिकारडं साधं घड्याळ घालेल? कधीच नाही. हा आहे मल्हारचा क्लास आणि हा आहे तुझा क्लास, भिकारडा क्लास. नुपूरला खूप वाईट वाटतं. तायडी नुपूरचा हात पकडते आणि म्हणते, आणि तू मल्हारला हे गिफ्ट द्यायला निघालीस. नुपूर, कदाचित तुला आठवत नसेल, पण मी तुला आठवण करून देते. मी तुझ्या घरी येऊन तुला वॉर्निंग दिली होती, मल्हारपासून लांब राहायचं, मल्हारच्या जवळ येण्याचा प्रयत्न करायचा नाही. पण कदाचित तू ते विसरली आहे. आज तुला पुन्हा ठणकावून सांगते, मल्हारच्या जवळ येण्याचा प्रयत्न करू नको, या घरात येण्याचा प्रयत्न करू नको. मी ते होऊ देणार नाहीये. मला दिसतंय ना, नेहमी मल्हारशी गोडगोड वागून, गोडगोड बोलून त्याच्या जवळ येण्याचा तू प्रयत्न करतेय आणि मी हे होऊ देणार नाही, एवढं लक्षात ठेवायचं. तू एक भिकारडी मुलगी आहे आणि तुझ्यासारख्या मुलीला मी या रूममध्ये काय दरवाजामध्ये सुद्धा येऊ देणार नाही. पण तुला तुझी लायकी दाखवून द्यायची होती ना, मल्हारचा क्लास दाखवून द्यायचा होता, म्हणून मी तुला येथे आणलं. आणि तुझ्यामध्ये आणि मल्हारमध्ये खूप मोठा फरक आहे. मल्हारचा क्लास कोठे आणि तुझा क्लास कोठे हे लक्षात ठेवायचं. आणि यानंतर मल्हारच्या आजूबाजूला जरी फिरकली ना तर त्याचे परिणाम वाईट होतील, एवढं लक्षात ठेवायचं. नुपूरला खूप वाईट वाटतं. नुपूर आपल्या या घड्याळाकडे पाहते, खूप दुःखी होते. तायडी म्हणते, मला असं वाटतं तुला आता कळलं असेल की तुझ्यात आणि मल्हारमध्ये कोणतीच बराबरी होऊ शकत नाही. नुपूर खूप चिडते आणि म्हणते, सागरिका मॅम, माणूस जसा असतो ना त्याला तसंच जग दिसतं आणि मी खूप साफ मनाने, निर्मळ मनाने मल्हार सरांसाठी हे गिफ्ट आणलं होतं. यामागे माझं दुसरं कोणतंही इंटेन्शन नव्हतं. पण तुम्हाला खरेपणा कळणारच नाही, कारण तो तुमच्यात नाही आहे. तायडीला खूप राग येतो. नुपूर तेथून जाऊ लागते, थांबते आणि मागे वळून पाहते आणि तायडीला ठणकावून सांगते, सागरिका मॅम, जर असं झालं की सरांनी तुमची एखादी चॉईस वगळून माझी चॉईस निवडली ना तर त्या दिवशी तुमचं काय होईल याचा विचार करा. मी तुम्हाला एवढ्यासाठी सांगतेय की तुम्ही त्यासाठी तयार राहा, प्रिपेअर राहा, नाहीतर वेळेवर तुम्हाला खूप त्रास होईल. असं म्हणून नुपूर तेथून निघून जाते. तायडीला खूप राग येतो. तायडी चिडून म्हणते,
मल्हार मला वगळणार आणि तुझी चॉईस मान्य करणार हे कधी होऊच शकत नाही. नुपूर, ते एवढं सोपं नाही आहे. तायडीला फुल कॉन्फिडन्स असतो. नुपूर मल्हारच्या रूममधून बाहेर येते. तिला खूप वाईट वाटलेलं असतं. तायडीने तिचं मन दुखावलेलं असतं. नुपूरच्या डोळ्यात पाणी येतं. नुपूर तशीच ऑफिसमध्ये येते, डोळे पुसते आणि किचनमध्ये काम करण्यासाठी निघून जाते. थोड्या वेळानंतर तायडी एका माणसाबरोबर केबिनमध्ये बसलेली असते आणि या माणसावर चिडून म्हणते, अहो, विवाह संस्था आहे तुमची आणि तुम्ही अशी स्थळं आणलीत का दाखवायला? हा माणूस म्हणतो, सागरिका मॅम, आता मल्हार सरांसाठी स्थळ पाहायचं म्हणजे थोडा वेळ लागणारच ना. तायडी म्हणते, तो तर नाही आहे माझ्याकडे, फक्त 24 तास आहेत. मला उद्याच्या उद्या चांगली स्थळं हवी आहेत आणि तुम्हाला मी हवे तर डबल पैसे देईल, पण हे काम व्हायलाच पाहिजे. तेवढ्यात तायडीचा बाप तेथे पळत पळत येतो. तायडे तायडे, तायडी म्हणते, थांबा बाबा, आणि तायडी या विवाह संस्थेवाल्या माणसाला जायला सांगते. तायडीचा बाप म्हणतो, तायडी ऐक ना. तायडी चिडून म्हणते, बाबा, दरवाजा उघडा ठेवून बोलणार आहात का? हे काय घर आहे का? तायडीचा बाप दरवाजा लावतो आणि विचारतो, हे सगळं तुझं काय सुरू आहे? तायडी सांगते, मी मल्हारसाठी स्थळ पाहतीये. तायडीचा बाप विचारतो, पण का? कारण तू तर म्हणाली होतीस ना मल्हारचं लग्न होऊ द्यायचं नाही, ते आपल्यासाठी धोकादायक असेल. तायडी सांगते, हो बाबा, पण आता वेळ बदलली आहे, त्यामुळे मी स्ट्रॅटेजीसुद्धा बदलली आहे, प्लॅन बदलला आहे. कारण तो मल्हार नुपूरच्या प्रेमात पडला आहे आणि जर मी त्याचं लग्न माझ्या मर्जीतील मुलीशी लावून दिलं नाही तर आज ना उद्या तो त्या नुपूरला प्रपोज करेल. नुपूरने होकार दिला आणि ती आपल्या घरात आली ना, मग सगळं संपलं. त्यामुळे मला ते होऊ द्यायचं नाही आहे. म्हणून मी लवकरात लवकर मल्हारचं लग्न माझ्या मर्जीतील मुलीशी लावून देणार. ती मुलगी मल्हारची बायको असेल, पण तिचं रिमोट आपल्याकडं असेल. आपण जसं म्हणू तशीच ती करणार. म्हणून मी हे सगळं करते. तायडीचा बाप विचारतो, पण तायडे, तुला वाटतं का मल्हार लग्नासाठी होकार देईल? तर तायडी म्हणते, बाबा, तुम्ही त्याची काळजी करू नका, मी सगळा विचार करून ठेवला आहे. तुम्ही सांगा, तुम्ही येथे कशासाठी आला होता? तर तायडीचा बाप सांगतो, अगं हो, ही फाईल पहा, आपण इतक्या दिवसांपासून ज्यासाठी झटत होतो ना, ते काम झालंय. पॉवर ऑफ अटर्नीचे पेपर तयार झालेत. तायडीला खूप आनंद होतो. तायडी हे सगळे पेपर्स पाहते आणि म्हणते, बाबा, खरंच भारी काम केलंय. या क्षणाची तर मी किती दिवसांपासून वाट पाहत होते. तायडीचा बाप सांगतो, यामध्ये सगळे डिटेल्स आहेत. आता मल्हारने या पेपर्सवर सह्या केल्या म्हणजे सगळे अधिकार तुझ्याकडे येतील आणि तूच या सगळ्या संपत्तीची, या कंपनीची मालकीण असशील. तायडी खूप खुश होते. आणि इकडे दीप मल्हारच्या केबिनमध्ये बसलेला असतो. तो खूप टेन्शनमध्ये असतो, अस्वस्थ असतो. मल्हार तेथे येतो. मल्हारला दिसतं की दीप अस्वस्थ आहे. मल्हार विचारतो, काय झालं दीप? तर दीप सांगतो, काही नाही रे, ही बॅलन्स शीट आहे ना, त्याची टॅली होत नाही आहे. मल्हार चिडून म्हणतो, नाही जमणार तुला. दीप विचारतो, काय? मल्हार म्हणतो, अरे, लपवणं नाही जमत तुला, खोटं बोलणं नाही जमत, सांग कशामुळे अस्वस्थ आहेस? दीप सांगतो, मल्हार सांगितलं असतं, पण काही लोकांविरुद्ध बोललेलं तुला आवडत नाही. मल्हार विचारतो, कोणाबद्दल बोलतोय तू? दीप सांगतो, सागरिका मॅमबद्दल. मल्हारला मोठा धक्काच बसतो. मल्हार विचारतो, काय झालं? तर दीप झालेला सगळा प्रकार सांगतो की आज नुपूर तुझ्यासाठी गिफ्ट म्हणून एक वॉच घेऊन आली होती, पण सागरिका मॅम तिच्यावर खूप ओरडल्या, तिचा अपमान केला, तिच्या हाताला धरून तुझ्या घरात, तुझ्या रूममध्ये घेऊन गेल्या आणि मग तुझं महागडं कलेक्शन सगळं तिला दाखवलं आणि तिचा अपमान केला की तू भिकारी आहेस, तुझं गिफ्ट मल्हार कधीच ॲक्सेप्ट करणार नाही. तिला खूप वाईट वागवलं. हे ऐकून मल्हारला जबर धक्काच बसतो. मल्हारला खूप वाईट वाटतं आणि मग थोड्याच वेळात मल्हार किचनमध्ये येतो. तेथे नुपूरने चक्क तंदूर पेटवलेला असतो. मल्हार विचारतो, अरे वा, आज तर तंदूर पेटवला आहे, आज काय खास आहे? नुपूर सांगते, सर, आज त्या मुलाचा बर्थडे ना, तर त्याने सांगितलंय की त्याला तंदूर ब्रेड पुडिंग हवे आहेत. आजकालच्या मुलांना असंच आवडतं. मल्हार म्हणतो, ठीक आहे नुपूर, तुला माहिती ना, उद्या एक सेलिब्रिटी वेडिंग अक्षय तृतीयेला, त्यासाठी मोठा फिल्म स्टार येणार आहे आणि त्यांच्या सिक्युरिटीने एक रिक्वेस्ट केली आहे की आपले जे काही एम्प्लॉईज तिथे जातील त्यांच्या सगळ्यांचे ID कार्ड्स त्यांना हवे आहेत. तुझं ID कार्ड कुठे? नुपूर सांगते, सर, माझं ID कार्ड माझ्या पर्समध्ये आहे. थांबा, मी हात धुवून देते. तर मल्हार म्हणतो, नको नको, तू हात धुवू नको, मी घेतो. मल्हारला ते घड्याळ घ्यायचं असतं. नुपूरला हे समजतं आणि नुपूर खूप घाबरते. आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, तुझ्या सोबतीने या मालिकेचा आजचा एपिसोड खूप भारी होता आणि मालिका दिवसेंदिवस इंटरेस्टिंग होत चालली आहे. आजचा एपिसोड तर भारी होता, पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे.
मग नेमकं घडणार तरी काय? तर पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की नुपूर ही स्वतःच्या हाताने मल्हारच्या मनगटावर हे घड्याळ बांधणार. तायडी तेथे येईल आणि हे पाहून तायडीला जबर धक्काच बसेल. मल्हार तेथून गेल्यानंतर तायडी नुपूरवर चिडणार आणि तिला जाब विचारेल, हे सगळं करण्याची तुझी हिंमत कशी झाली? तू हे जे काही करते ना, मला चांगलंच कळतंय. लायकीत राहा. तायडी ही तोऱ्यात तेथून जात असेल, पण त्याच वेळेस तिचा तोल जाणार आणि तिच्या हातात जी पॉवर ऑफ अटॉर्नीची फाईल असेल, पेपर्स असतील, ते चक्क या तंदूरमध्ये जळून खाक होणार. तायडी सुद्धा तंदूरमध्ये पडत असेल, पण नुपूर तिला वाचवणार. पण तायडी नुपूरवर खूप ओरडेल, मूर्ख आहेस का तू? तुझ्यामुळे माझी इतकी महत्त्वाची फाईल गेली ना. मी ती कशी तयार केली होती तुला काय माहीत? तेवढ्यात मल्हार तेथे येईल आणि विचारेल, तायडी कोणत्या फाईलबद्दल बोलतेस तू? त्यामुळे तायडीची बोलतीच बंद होईल. मग आता पुढे काय होईल हे पाहणं खूप इंटरेस्टिंग आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा तुझ्या सोबतीने ही मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.